डिकोडिंग संत या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत संत सोपानदेव आणि त्यांच्या आई माऊलींची शिकवण. संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे भाऊ. त्यांच्या घरात अध्यात्म आणि भक्ती यांचा श्वास चालत असे. पण ज्ञानेश्वरी लेखनानंतर घरात गरिबी आणि ताण वाढला होता. आई रुक्मिणीबाई माऊली आपल्या मुलांना नीतिनिष्ठेचा आणि भक्तिमार्ग शिकवत असे. एका गरम उन्हाळ्याच्या दिवशी आई आणि सोपानदेव दोघं शेतीत काम करत होते. छोट्या वयात असूनही सोपानदेव आईला मदत करत असत. माती उचलत, पाणी शिंपत, उन्हाची झळ अंगाला लागत होती. पण त्यांचं मन मात्र एका गहन विचारात गुंतलेलं होतं. ते आईला विचारतात, आई, आपण रोज देवाची पूजा करतो, नामस्मरण करतो, पण खरं देव कुठे असतो गं? आई हसते आणि थोडं थांबते आणि म्हणते, बाळा, देव मंदिरात, मूर्तीमध्ये, जपातपात सगळीकडे असतो. हे खरं आहे, पण त्याहून जास्त तो तिथं असतो जिथं माणूस प्रेमाने, प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे आपले काम करत असतो. सोपानदेव आश्चर्याने म्हणाले, म्हणजे आपलं शेतीचं काम करत असतानाही देव आपल्याजवळ असतो? आईने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. हो बाळा, कारण काम हे भक्तीचं रूप आहे. जो प्रेमाने काम करतो त्याचं मन शुद्ध होतं आणि जिथं शुद्ध मन आहे तिथंच विठोबा आहे. त्या दिवशी त्या लहान मुलाच्या मनात भक्तीचं बी इतकं खोलवर रुजलं की पुढे जाऊन तो ज्ञान, करुणा आणि समतेचा प्रवचनकार संत सोपानदेव झाला. त्यांनी पुढे सोपानदेव गाथाही लिहिली. एक भक्तिमय मार्गदर्शक ग्रंथ ज्यात नामस्मरण, आत्मानुभूती आणि विठ्ठल भक्तीचं सच्च दर्शन होतं. या गोष्टीतून आपण काय शिकतो? तर प्रामाणिक काम हीच खरी पूजा आहे. आईच्या गोष्टी, तिचं मार्गदर्शन हेच पहिलं आध्यात्मिक शिक्षण असतं. लहान वयातच भक्तीचे संस्कार द्यावेत, जे पुढे मोठे कार्य घडवतात. सोपानदेवांनी समाजाला नामस्मरणाचा आणि कर्ममार्गाचा सुंदर संगम दिला. कशी वाटली ही गोष्ट तुम्हाला?